नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बटरस्कॉच आईस्क्रीम ही रेसिपी. तर आता बटरस्कॉच म्हटलं की त्याच्यावरती आपल्याला चिक्की सारखं दिसतं किंवा चॉकलेट सारखं छोटे छोटे असे पीसेस दिसतात. तर त्याच्यासाठी आधी आपण सुरुवातीला चिक्की करून घेणार आहे. तर ते आधी कॅरेमल करणार आपण आणि त्या कॅरेमल मध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालणार आणि त्याची चिक्की बनवणार आहे. आणि आईस्क्रीम एकदम सोपं करणार आहे आपण. म्हणजे आईस्क्रीम म्हणलं की आधी सगळ्यांना असं वाटतं की नाही, पहिल्यांदा बेस आपण सेट करायचा, मग तो काढायचा आणि मग दुसऱ्या दिवशी आईस्क्रीम तयार होणार. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आईस्क्रीम बघतोय की आजच आपण सगळं हे करणार आहे आणि सेटिंग करणार आहे आपण आणि ते लगेचच 7 ते 8 तासामध्ये तयार होणार आहे. तर आता खायला तयार होईल. 7-8 तासामध्ये. तर आता सुरुवातीला आपण कॅरमेल करून घेऊया, म्हणजे चिक्की करून घेऊया. तर इथं आपण स्टीलचं जाडबुडाचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण साखर टाकून ठेवते अगोदर. तर साखर आपण इथं 2 टेबलस्पून घेतलेली आहे. हे खरं तर विकत पण मिळतं, पण विकतचं फक्त जे असतात ना, तर म्हणजे मला असं वाटतं की ते फक्त साखरेचेच हे असतात. तर आणि मग ते फार कचकच पण लागतात खाताना. तर त्यासाठी आपण घरगुती छान आपण ही चिक्की करून घेतो. आणि इथं आपण साखर टाकल्यानंतर ह्याला थोड्या वेळ अजिबात हलवायची नाहीये साखर. तर तुम्ही साखर अशी हलवत बसलात की काय होतं, साखर अगदी भाजल्यासारखी पांढरी पांढरी व्हायला लागते. तर थोडंसं बारीक गॅसवरती त्याला अगदी लिक्विडी होऊन द्यायचं आणि मग नंतर आपण ते हलवणार आहोत. साधारण आपण 1 मिनिट बारीक गॅसवरती ठेवलं होतं आणि हे अगदी असं लिक्विडी झालेली आहे साखर आपली. तर थोडीशी आता ही मग सगळी एकसारखी हलवून घ्यायची. आणि ते थोडंसं होतोय तोपर्यंत आधी तयारी करायची. जे आपण ताटलीमध्ये ती चिक्की सेट करणार आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. किंवा बटर पेपर वरती टाकली तरी पण चालू शकते, पण ह्याच्यावरून सुद्धा अगदी सहज ती निघून येते म्हणजे. आणि हे लिक्विडी झाल्यानंतर मग थोडंसं ह्याला असं हलवायचं आणि गॅस मात्र नेहमी बारीकच ठेवायचा, कारण एकदम परत ते करपली जाते आपली साखर. तर अगदी 1-2 मिनिटांमध्येच तयार होतं हे. तर रंग बदलायला लागलाय. ड्रायफ्रुट्स घेताना आपण बदाम आणि काजू ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. इथे अक्रोड घेतले तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. म्हणजे तुम्हाला जो आवडेल ड्रायफ्रुट्स मधला तर त्यातलं तुम्ही काहीही घेतलं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. मस्त कलर यायला लागलाय. अगदी 2 मिनिटांमध्ये आपला छान अगदी रंग हा झालेला आहे, डार्क ब्राऊन अगदी. आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुटचे तुकडे करून ठेवले ते सगळे घालून घेऊया. ड्रायफ्रुट्स टाकून त्याला सगळं आपण छान हलवून घ्यायचं, म्हणजे सगळं त्याला कोटिंग होतं एकसारखं. गॅस बंद आहे आपला. आता आपण तयार केलेल्या डिश मध्ये हे ओतून घेऊया. आणि पूर्ण थंड झाल्यानंतर नुसतं उलटण्याने जरी आपण हे काढलं तरी सुद्धा ती चिक्की जी आहे ती मस्त सुटून येते. तर आपलं चिक्की जी आपण केली होती ती गार होतीये, तोपर्यंत आपण आईस्क्रीमची तयारी करूया. ऍक्च्युली तर एका भांड्यामध्ये आपण दूध, मिल्क पावडर आणि साखर हे सगळं एकत्र करून घेऊया आधी. तर आपण 1 कप म्हणजे 200 ml दूध घेतलेलं आहे. निरसं म्हणजे जे आपण कच्चं पिशवी घेतो त्यातलं न तापवता असं हे दूध घेतलेलं आहे. न तापवता घेण्याचं कारण म्हणजे काय, तर फॅट जी असते दुधातली ती सगळी यावी याच्यामध्ये आणि आईस्क्रीम क्रीमी व्हावं म्हणून आपण हे दूध निरसं घेतोय. त्याच्यामध्ये आपण आता मिल्क पावडर घालणार आहे 1 कप. फक्त ते भरून न घेता थोडीशी आतल्या रेखेमध्ये भरून घ्यायची. तर 1 कप मिल्क पावडर, 1 कप दूध. ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या ब्रँडच्या मिळतात मिल्क पावडर, तुम्ही कोणतीही वापरलं तरीही चालेल. आणि आता इथे साखर ऑप्शनल आहे, कारण आपण बटरस्कॉच करतोय. ऑलरेडी आपण कॅरमल केलेलं आहे साखरेचं, त्यामुळे त्याचा गोडपणा त्याच्यामध्ये येतो. शिवाय मिल्क पावडरला गोडपणा असतो, तर त्यामुळे ह्याच्यामध्ये साखर तुम्ही नाही घातली तरी सुद्धा आईस्क्रीम छान गोड होणार आहे. पण त्यामुळे आपण आता फक्त 1 टेबलस्पूनच त्याच्यामध्ये साखर घालतोय सपाट. आता हे सगळं आपण छान पळीने मिक्स करून घेऊया आणि मग आपण ते शिजवणार आहोत. तर आपण मिल्क पावडर, साखर आणि दूध सगळं छान असं मिक्स करून घेतलंय. आणि इथं भांड आपण घेताना नेहमी जाडबुडाचं घ्यायचं. हे आपलं कॉपर बॉटमचं आहे, कारण मिल्क पावडर असल्यामुळे ते लगेच खाली लागली जाते. तर आपण इथं सगळं असं छान मोठ्या म्हणजे जाडबुडाच्या भांड्यामध्ये सगळं हे मिक्स करून घेतलं.
आणि आता आपण गॅस सुरू करतोय. आणि गॅस मात्र अगदी बारीक गॅसवरती करायचं, कारण मिल्क पावडर असल्यामुळे ते लगेच खाली लागतं. आणि साधारण 1 ते 1.5 मिनिट फक्त आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. तर सतत हलवत राहायचं हे. साधारण आपण 1-1.5 मिनिट छान असं शिजवून घेतली आपण मिल्क पावडर त्याच्यामध्ये दुधामध्ये. आणि थोडीशी अशी उकळी यायला लागली. थोडंसं अगदी घट्ट होतं हे. तर ह्या स्टेजला आपण गॅस बंद करतोय. म्हणजे थोडक्यात ती दूध मिल्क पावडर जी आहे ती आपण शिजवून घेतली दुधात, कारण ती कच्चट राहिली ना तर आईस्क्रीम मध्ये मिल्क पावडरची फार टेस्ट लागते. तर ती शिजवून घेणं फार गरजेचं आहे, म्हणून त्याला एखादी फक्त उकळी आली पाहिजे. आता मी गॅस बंद केलाय आणि आता हे पूर्ण थंड करून द्यायचंय आणि मग पुढची स्टेप करायची आपल्याला. आपण मगाशी चिक्की करून ठेवली होती, गार करत ठेवली होती, तर आता अगदी निसटलीच आहे, म्हणजे अगदी निघून आली. म्हणजे आपण त्याला खाली तूप लावलं होतं त्यामुळे ती पटकन अशी निसटून आली आहे. आणि आता हे काय करायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही करून घेऊ शकता, किंवा जर आपल्याकडे बत्ता असतो खलबत्त्यातला तो बत्ता घालून त्याचे असे बारीक 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 तुकडे करून घेऊया. आणि मग ते आपण बटरस्कॉच मध्ये आईस्क्रीम मध्ये वापरणार आहे. आणि आपण जे दूध मगाशी मिल्क पावडर आणि दूध हे शिजवून घेतलं होतं ते पण आता छान थंड झालेलं आहे, थोडं घट्ट पण झालेलं आहे अगदी ते. आणि आता आपण ह्याच्यासाठी व्हिप क्रीम वापरतो. तर ते व्हिप क्रीम जे आहे ते मार्केटमध्ये विकत मिळतं. तर आता या कंपनीचं आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. ह्याच्यामध्ये भरपूर कंपनी आहेत. आणि हे व्हिप क्रीम जे असतं ते ऍक्च्युली दुधापासून बनवलेलं नसतं, त्यामुळे फॅट फ्री आहे. त्यामुळे अगदी बिनधास्त हे आईस्क्रीम तुम्ही खाऊ शकता. हे सोयापासून बनवलेलं आहे, तर त्याच्यामुळे फॅट फ्री आहे आणि शुगर फ्री आहे. त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण अत्यंत कमी आहे. तर त्यामुळे हे सगळ्या दृष्टीनं अगदी आपण जे घरी करतो आईस्क्रीम ते भरपूर प्रमाणात तुम्ही खाऊ शकता. आता मिल्क पावडर दूध थंड झालंय, तर आता आपण ब्लेंडरनी करू शकतो. इथे तुम्ही मिक्सरचा वापर केलात तरी हरकत नाहीये, पण आपण ब्लेंडर इथे वापरतोय कारण ते सुटसुटीत होतं. कारण मिक्सरच्या भांड्यात हे सगळं बॅटर घातलं की ते सगळं भांड्याला लागून राहतं. त्यापेक्षा हे बीटरनी केलेलं जास्त छान होतं. हँड मिक्सी असते त्याने केलं तरी चालू शकतं. पहिल्यांदा हे एखादा मिनिट पूर्ण पुन्हा एकजीव करून घेऊया सगळं मिल्क पावडर आणि हे. हे एकजीव का करून घ्यायचं तर काही वेळेला आपण हे जेव्हा मिश्रण थंड करतो तेव्हा मिल्क पावडर खाली जाऊन बसण्याची शक्यता असते. त्यामुळे पुन्हा हे सगळं जे दुधाचं आणि मिल्क पावडरचं मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं 1 मिनिट. आणि त्याच्यामध्ये आता आपण 1 कप व्हिप क्रीम घालूया. व्हिप क्रीम मुळे काय होतं की जसं जसं आपण हे मिश्रण फेटू तसं तसं ते फ्लफी होतं आणि ह्याची क्वांटिटी जी आहे ती जवळजवळ दुप्पट होते. तर आता हे सगळं व्यवस्थित आपण 2 ते 3 मिनिटं छान फेटून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये 3 सेटिंग्स असतात, तर सुरुवातीला आपण लो ह्याच्यावर करून घेऊया. छान अगदी घड्याळ लावून आपण 3 मिनिटं हे फेटून घेतलं. त्यातलं क्रीम आणि सगळं मिश्रण जे आहे ते छान घट्ट थिक झालंय. आणि आता या स्टेजला आपण बटरस्कॉच म्हणलं की आपल्याला लाईट कलर अगदी पिवळा कलर असतो, तर तो थोडासा रंग घालूया आणि इसेन्स घालूया त्याच्यामध्ये. थोडासा रंग घालूया. म्हणजे अगदी ऑप्शनल आहे, हे घातला तरी चालेल, नाही घातला तरीही चालेल, पण दिसायला थोडंसं येलोइश असतं म्हणून आपण तो थोडासा घातला. आणि बटरस्कॉचचा इसेन्स घालूया, तो पण 1 पाव चमचा घालतोय बटरस्कॉच इसेन्स. आणि मगाशी आपण जी चिक्की करून घेतली होती ती अशी मस्त सगळी अशी बत्त्याने छान कुटून घेतली आहे. मिक्सर मधनं काढली की काय होतं खूप बारीक होते. तर आपल्याला हे सगळे नगेट्स असे कण लागावेत ह्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे खूप बारीक केलेलं नाहीये. आणि आता या स्टेजला आपण थोडीशी घालूया आणि बाकीची वरती डेकोरेशन म्हणून ठेवूया. आपण बटर पेपर वरती ठेवली आणि थोडीशी अगदी बत्त्याने कुटली, ते बरोबर अगदी झालेलं आहे, म्हणजे खाली लागत वगैरे काही नाहीये. आणि आता हे केल्यानंतर घातल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त 1च मिनिट आपण फिरवणार आहे मिक्सर. मस्त सगळा रंग आणि इसेन्स आणि आपण त्याच्यात जे नगेट्स घातलेत तर ते मस्त मिक्स झालेत. आणि आता हे सेटिंगला ठेवायचं. आता सेटिंगला ठेवण्याच्या आधी जेव्हा आपण आईस्क्रीम करतो तेव्हा आपला जो फ्रीजर असतो
तो मॅक्झिममला ठेवायचा आणि हे 2 तास आधीच करून ठेवायचं, म्हणजे तो त्या टेम्परेचरला फ्रीज सेट होतो आणि मग आपण आईस्क्रीम आपली त्याच्यामध्ये सेटिंगला ठेवणार आहे. हे मिश्रण आता जे आपण ठेवलेले आईस्क्रीम तर ते साधारणतः 6 ते 7 तासामध्ये तयार होणार आहे. आणि जेव्हा आईस्क्रीम तयार होतो तेव्हा त्याचं थोडंसं टेम्परेचर कमी करायचं, म्हणजे आईस्क्रीम जे आहे ते एकदम कडक कडक लागत नाहीत. तर त्याच्यासाठी आता आपण ॲल्युमिनियमचे असे बॉक्स घेतलेले आहेत. इवन तुमच्याकडे जे जुने आईस्क्रीमचे डबे असतात प्लास्टिकचे ते सुद्धा तुम्ही वापरले तरी चालतात, पण ॲल्युमिनियमच्या ह्याच्यामध्ये छान पद्धतीनं सेट होतं, तर म्हणून हा आपण घेतलेला आहे. हा अर्धा लिटरचा बॉक्स आहे. ह्याच्यामध्ये 1 लिटरचा किंवा 250 ml चे असे सुद्धा मिळतात. तर आता हा झाकणवाला आहे. झाकण असणं फार गरजेचं आहे त्याला, नाहीतर काय होतं की बर्फामधलं जे काही हे फ्रीजमधलं जे पाणी असतं तर ते पाणी आईस्क्रीममध्ये पडून तिथे आईस तयार होतं. तर त्याच्यामुळे झाकण असणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही ॲल्युमिनियम फॉइलचं लावा किंवा क्लिंग फिल्मचं लावा, कोणतंही लावा, फक्त झाकण आपल्याला लावायचंय. तर आता हे आपण सगळं सेटिंगला त्या डब्यात घालून ठेवून टाकूया. हे सगळं या टीनमध्ये घालूया आपण आईस्क्रीम. त्यावरती आपण जे चिक्की केली होती ते थोडीशी घालून घेऊया. आपण आत पण घातली आहे, म्हणजे आईस्क्रीम जेव्हा तयार होईल तेव्हा आत पण आपल्याला लागणार आहे ते. आणि थोडंसं आपण डेकोरेशन म्हणून त्याच्यावरती हा जो लेमन येलो कलर आहे तो थोडासा घालूया. आणि चमच्यांचं जे मागचं टोक असतं त्याने थोडंसं असं हे म्हणजे त्याला थोडंसं शेडिंग होतं आणि दिसायला पण खूप छान दिसतं. आणि ह्याला आता आपण झाकण लावूया. आणि हे आईस्क्रीम आपण फ्रीझरला 7 तासासाठी सेट व्हायला ठेवूया. तर आपण आईस्क्रीम सेट करायला ठेवलं होतं आणि आता त्याला 7 तास झाले. तर आता आपण चेक करूया की आईस्क्रीम कसं मस्त झालंय ते. मस्त सेट झालंय एकदम. नंबर सेट झालेलं. आणि आता या स्कूपनी आपण काढूया. तर हा स्कूप आहे जो तो पहिल्यांदा पाण्यात बुडवायचा आणि मगच आपण आईस्क्रीम काढूया. ओला करून घ्यायचा, म्हणजे काय होतं की आईस्क्रीम छान निघतं. अगदी स्मूथ निघते, म्हणजे अगदी छानच छानच निघतंय अगदी एकदम. झालेलं आहे. हो, मस्त अगदी छान सेट सेट झालंय, झालं, एकदम छान सेट झालंय. मस्त झालेलं आहे. अगदी क्रीमी, म्हणजे दिसतंय सुद्धा ते अगदी क्रीमी दिसतंय एकदम मस्त. म्हणजे थोडक्यात 6 ते 7 तासामध्ये आपलं आईस्क्रीम मस्त असं सेट होतं. आणि मगाशी सांगितलं तसं आईस्क्रीमचं हे फ्रीजचं सेटिंग जे असतं ते 7 तास झाल्यानंतर थोडंसं कमी करायचं, म्हणजे काय होतं की आईस्क्रीम कडक होत नाही. आत्ता म्हणजे आपण जे इतकं इझी आपला त्या स्कूपमध्ये आलं तर तितक्या इझी आपण ते व्यवस्थित काढू शकतो. अदरवाईज कडक झालं ना की मग ते चमच्याने खूप ओढून ओढून काढायला लागतं. तर ही एक टीप आहे की आईस्क्रीम तयार झाल्यानंतर थोडंसं आपलं 1-2 अंशनी ते सेटिंग कमी करायचं. आता हा स्कूप जो आहे आईस्क्रीमचा तो या बाउलमध्ये काढलाय आणि आता चमच्याने काढताना पण मला जाणवत होतं की कुठेही बर्फाचा खडा झालेला नाहीये त्याच्यामध्ये किंवा बर्फ लागत नाहीये, इतकं ते स्मूथ झालेलं आहे. आणि आपण जे शेडिंग केलं होतं त्यामुळे ते इतकं छान दिसायला दिसतंय. आणि आपण जे नगेट्स घातले होते त्याच्यामध्ये तर ते पण खालीपर्यंत गेलेले आहेत, म्हणजे आपण थोडे आईस्क्रीम करताना घातले होते तर त्यामुळे ते अगदी खालीपर्यंत व्यवस्थित गेलेले आहेत. आणि ह्याचं टेक्स्चर एकदम स्मूथ झालेलं आहे, म्हणजे अगदी विकतचं जसं असतं तसं, म्हणजे कुठंही त्याला कुठेही हे नाहीये, बर्फाचा हो, खडा असा नाहीये. कचकच लागत नाहीये बर्फाची. आणि याचा अर्थ ते इतकं स्मूथ झालेलं आहे. तर आज आपण बटरस्कॉच अगदी सोप्या पद्धतीने हे आईस्क्रीम बघितलेलं आहे. तर या उन्हाळ्यामध्ये नक्की तुम्ही पण करून बघा आणि आम्हाला इंस्टाग्रामला तुमचे फोटो शेअर करा. आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा की तुमचं आईस्क्रीम कसं झालं, स्मूथ झालं का, त्याच्यामध्ये बर्फाचे खडे राहिले का. हे अगदी तुम्ही बिनधास्त आम्हाला विचारू शकता, कॉमेंट्स करू शकता. आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.